बैल जे आहेत ते आता शर्यतीला पळत आहेत. खरंच ह्यात काही उत्पन्नाचा विषय आहे का आपलं फक्त हे आवडीचा विषय म्हणून चाललंय? विशेष म्हणजे आजच्या ह्या युगात पण की आपण ती नाद जोपासलाय हीच लय मोठं आहे, म्हणजे हॅट्स ऑफ करण्यासारखं आहे. मग ह्याचा जो सांभाळ आहे ते म्हणजे एकदम प्रीमियम असतं, कसं करतं त्यांना खायला प्यायला सगळं व्यवस्था? बैल सांभाळणे म्हणजे एक पैलवान सांभाळल्यागतच आहे. या मोठ्या मैदानाचा किती मोठा टर्नओव्हर होत असेल? करोडो. आणि हायेस्ट किती मोठं बक्षीस तुम्ही पाहिले? फॉर्च्युनर ट्रॅक फॉल झाल्यामुळे आपली फॉर्च्युनर घेतली. आता ही बैलगाडा शर्यती म्हणलं की एक पुरुषांचंच क्षेत्र आलं. तुम्ही खूप फेमस झालाय, मग तिथं वावरताना तिथं फिरताना असं वेगळं काही तुम्हाला वाटतं का? पुरुषांचंच वर्चस्व जास्त. पण मी स्वतःला कधी असं मानलं नाही की मी एक महिला आहे, म्हणजे मी भेदभाव मानला नाही. मग नवीन येणाऱ्यांना तुम्ही काय सांगणार की बाबा एखादा तरुण येतोय? तरुण येणाऱ्याला मी एकच सांगेन की अगोदर त्यानं कमाईचं साधन बाहेर बघायचं, व्यवसाय चांगला करायचा, भानगडीत पडायचं नाही. ह्या भानगडीत पडायचं नाही. एक प्रेक्षक म्हणून या बघा, तेवढंच कधी आनंद घ्या. एक आपल्या दारात BMW मर्सिडीज वाडी कशा गाड्या आहेत तशी आमची संपत्ती ती आहे. आमचं नंदी आमच्या दारात. बकासूर, मथुर, अर्जुन, जिवा, पिस्टन असे खूप सारे नावं मित्रांनो तुम्ही बैलगाडा शर्यतीमध्ये ऐकली असतील. आणि आजकाल खूप भयंकर ट्रेंड आलाय बैलगाडा शर्यतीचा. आजकाल तुम्ही कोणत्याही दुकानामध्ये जावा, कृषी जिथं औषधं खतं विकली जातात तिथे एक स्क्रीन असते, तिथं बैलगाडा शर्यती चालू असतात, किंवा शेतकरी शेतामध्ये मोबाईलमध्ये बैलगाडा शर्यती चालू असतात. पण यामध्ये काय काय गोष्टी घडत आहेत बैलगाडा शर्यतीमध्ये, काय आता चालू आहे बैलगाडा शर्यतीमध्ये, कोण बैल फेमस आहे किंवा किती टर्नओव्हर होतो, कशी इकोसिस्टीम आहे, हे सगळं समजून घेणार आहे. आपल्यासोबत आज स्पेशल गेस्ट आहेत. त्यांचं नाव आहे उर्मिलाताई गायकवाड आणि त्या बैलगाडा मालकीन म्हणून आता ह्या गेले 1-1.5 वर्षामध्ये खूप फेमस आहेत. त्यांची ही बैल आहेत, अर्जुन आहे, जिवा आहे, आणि त्यांनी कशा पद्धतीनं ते बैलगाडा शर्यतीमध्ये जातात. एक बैलगाडा शर्यत म्हणलं की पुरुषांचंच नाव येतं, पण इथं एक महिला बैलगाडा शर्यतीमध्ये त्या जातात, बैल पळवतात. खूप सारी मैदानही त्यांनी मारलेली आहेत, बैलांनी त्यांच्या गुलाल घेतलेला आहे. तर आपण त्यांच्यासोबत खूप डिटेलमध्ये चर्चा करणार आहे. हा एपिसोड थोडा खास आहे, स्किप करू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. चला सुरू करूया. नमस्कार. नमस्ते. मला एक गोष्ट सांगा की आता बैलगाडा शर्यती जी आहे ते पहिली बैलगाडा शर्यतीवर बंदी होती. मग बंदी उठल्यानंतर किती जोरात हे ग्रो झालं, म्हणजे किती टाइम मध्ये? खरं सांगायचं म्हणलं तर जसं लॉकडाऊन नंतर कसं सोशल नेटवर्कला जसं म्हणजे लई क्रेज आलं, लाईव्ह असो काही पण असो, जे सोशल मीडियावर जे यायला लागलं त्याच्यापासूनच मला वाटतं बैलगाडी क्षेत्राचा जास्त नाद वाढत गेला. घराघरापर्यंत पोहोचता आलं बैलगाड्याला लाईव्हच्या माध्यमातून. आणि आता सध्या तर म्हणलं तर एका हिरोईनपेक्षा एका बैलाचे फॉलोअर्स जास्त आहेत. खरं काय? हो. आता कोणकोणती बैल महाराष्ट्रामध्ये आता सध्याला जास्त फेमस आहेत? बकासूर आहे, मथुर आहे, आमचा अर्जुन आहे, आमचा राजा आहे, बरीच बैल आहेत जी टॉपला पळतात सध्या. एवढी का क्रेज आहे बैलगाडा शर्यतीची? कारण मी आमच्या गावातलं एक दुकान आहे, कृषी दुकान, तिथं औषधं खतं वगैरे मिळतात. तिथे एक स्क्रीन लावलेली आहे. त्या स्क्रीन मध्ये मी बघतो संध्याकाळचं किंवा दुपारचं गेलेलं असतो, तिथं बैलगाडा शर्यतीचं लाईव्ह चालू असतं. मला तर वाटतं आता एक 60-70% शॉप असो किंवा घरात असो टीव्हीलाच कनेक्ट करतात. बघणाऱ्यांची संख्याच तेवढी वाढली. ज्यांच्या घरात बी नंदी पळतोय ती पूर्ण परिवार टीव्हीला लावून बघतात. म्हणजे आमच्यावरूनच उदाहरण घ्या, आमची बैल पळायला गेली की टीव्ही आमचा दिवसभर चालू. कसं काय एवढं प्रेम आणि ते कनेक्ट एवढं कसं काय लोक झालेत बैलगाडी क्षेत्राचं क्रेज खूप वाढलंय बंदीनंतर. जसं लाईव्हच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचलं तसं क्रेज वाढत गेले. आणि तुम्ही बघा ती थरार, तसं ती रोमांचकच आहे. रोमांचक आहे. हो, खूप रोमांचक आहे. आणि हा ईर्ष्याचाच खेळ आहे ना थोडक्यात. त्यामुळं क्रेज तर भरपूर आहे. मला वाटतंय जी 12-13 वर्षाच्या मुलापासून 40 वर्षाच्या माणसापर्यंत खूप क्रेज आहे, खूप म्हणजे भयंकर क्रेज आहे. आज पण मी कुठं चहा प्यायला जरी थांबली तर तिथे येऊन मला विचारतात, हो ताई तुम्हीच ना त्या बैलगाडा मालकीन म्हणून. बरोबर. म्हणजे मला एक गोष्ट अशी विचारायची आहे तुम्हाला की बैल जे आहे ते पहिलं आपण शेतामध्ये नांगरणीसाठी, पेरणीसाठी ह्यासाठी वापरायचं. ते आता ट्रॅक्टर आल्यामुळं ते कमी झालं. बैलाची जागा ट्रॅक्टरनं घेतली. बरोबर. पण बैल जे आहेत ते आता शर्यतीला पळत आहेत. तर मला सांगा, खरंच ह्यात काही उत्पन्नाचा विषय आहे का आपलं फक्त हे आवडीचा विषय म्हणून चाललंय सगळं? उत्पन्न असं काही नाही, ही आवडीचा. ही ऍक्च्युली आपलं पारंपरिक खेळ आहेत, कुस्ती असो किंवा बैलगाडा शर्यत असो.
विशेष म्हणजे आजच्या ह्या युगात पण की आपण ती नाद जोपासला हेच लय मोठं आहे, म्हणजे हॅट्स ऑफ करण्यासारखं आहे. आजकाल म्हणजे फुकट कोणच बिना फायद्याचं कोणच कशाच हे करत नाही. बरोबर. पण असे जे गाडा मालक आहेत त्यांना महिन्याला किती तर नुकसान होतंय, पण हा नाद जोपासायसाठी त्यांनी म्हणजे कंटिन्यू केलंय हा बैलगाडी नाद. मग या बैलगाड्या शर्यती महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रात तर भरपूर होतात. यातनं काय टर्नओव्हर उत्पन्न काय होतं काय गोष्टी? गाडा मालक सोडून सगळ्यांचं म्हणजे उत्पन्न मिळतंय. का तर गाडा मालकच तिथे एकमेव अशी व्यक्ती आहे की खर्च करून येतोय. बाकी मग सुट्टी मेकर कमवतात, ड्रायव्हर कमवतात, समालोचक कमवतात, युट्यूबर्स कमवतात. बरोबर. तिथं शेंगदाणे, भेळ, खानावळी चालवणारे सगळे कमवतात. गाडा मालक एक खर्चून येतो, पण हाय नाद टिकवला हे खूप महत्वाचं आहे. आजूबाजूची इकोसिस्टम एक जोरात तयार झाल्या. हो, लय मोठी फील्ड, म्हणजे लय लोकांना तिथनं व्यवसाय मिळालाय. बरोबर. आजकाल समालोचक आणि युट्यूबर्स आणि जे सुट्टी मेकर आणि ड्रायव्हर त्याचं एवढं उत्पन्न कोणालाच नाही. एक ड्रायव्हर म्हणजे मला वाटतं एका अड्ड्यात 10 ड्रायव्हर जे असतात ते 12-15 हजार रुपये कमवून जातात. एवढं घेतात? हो. एक ड्रायव्हर म्हणजे जे बैलगाडीला चालवतो, हाकतात ते, आणि एवढं कमवतात ते? हो, कमवतात. बापरे. म्हणजे 5 लाखाचं बक्षीस असलं तर ते 50,000 घेऊन जातात. वरनं मग आपण पुकारतो बक्षीस ते वेगळंच. म्हणजे कमाई आहे ड्रायव्हरांची, पण रिस्क पण तशीच आहे. बरोबर. तुम्ही आतापर्यंत आता किती वर्ष झालं या बैलगाड्याच्या मैदानात जाता येता? 1.5 वर्ष झालं. 1.5 वर्ष. आणि हायेस्ट किती मोठं बक्षीस तुम्ही पाहिले? फॉर्च्युनर. अरे बापरे. चंद्रहार दादांनी फॉर्च्युनरचं मैदान ठेवलं होतं. बर. तिथं मी टॉपला खेळले. आपला राजा तिथं टॉपला खेळला. म्हणजे पळून आपल्या गाडीनं मार खाल्ला नाही. ट्रॅक फॉल झाल्यामुळे आपली फॉर्च्युनर हुकली. नाहीतर फॉर्च्युनर मिळाली असते. हो, मिळाली असते. म्हणजे फॉर्च्युनर 50-55 लाखाची ही बक्षीस म्हणून ठेवली होती. बक्षीस म्हणून ठेवली होती. 1 नंबरचं बक्षीस फॉर्च्युनर होतं, 2 नंबरचं बक्षीस थार गाडी होती, 3 नंबरचं बक्षीस ट्रॅक्टर, परत त्याच्या खाली खाली असं 2 व्हीलर पर्यंत होतं 10वं बक्षीस. बरोबर. आता ही बैलगाडा शर्यती म्हणलं की एक पुरुषांचंच क्षेत्र आलं. मग तुम्ही एक महिला असून तुम्ही खूप फेमस झालाय, मग तिथं वावरताना तिथं फिरताना असं वेगळं काही तुम्हाला वाटतं का? ऍक्च्युली तसा हा खेळ म्हणजे पुरुषांचाच वर्चस्व जास्त. पण मी स्वतःला कधी असं मानलं नाही की मी एक महिला आहे, म्हणजे मी भेदभाव मानला नाही. बरोबर. आणि त्यातल्या त्यात आमच्या घरचं वातावरण, शेठजींनी कधी ह्यात फरक म्हणजे येऊन दिला नाही. शेठजींनी आम्हाला वाव दिला, करा, सपोर्ट दिला, त्यामुळं होत गेला. असं काही मला तिथं वाटलं नाही की हा पुरुषांचाच खेळ आहे तिथं आपण कसं, असं कधी नाही वाटलं. मग या 1.5 वर्षामध्ये तुम्ही खूप फास्ट ग्रो केलं. तुमच्याजवळ चांगली चांगली बैल आले, बैलांनी मैदान मारली खूप वेगवेगळे ठिकाणचे, त्याच्यावर आपण चर्चा करूच. पण तुम्हाला ह्यात आवड कशी आली आणि तुम्ही सुरू कसं केलं, तुमच्याबद्दल थोडं सांगा ना. आवड म्हणजे शेती करत होती, तुम्ही बघितलेलंच आहे. मुराचा डेअरी फार्म होता. पण ज्या वेळेला आपण मुरा घेतल्या त्यावेळेला मला वाटायचं हरियाणामध्ये कशा त्या रिंग असायच्या चॅम्पियन लेवलच्या, बरोबर, मिल्किंग मध्ये टॉपला किंवा ब्युटी मध्ये टॉपला, आम्ही खरेदी करताना त्या लेवलच्याच केल्या. पण आपल्या भागात तसं हेच झालं नाही, प्रदर्शनच झाली नाहीत. बरोबर. मला वाटतं इथं कोल्हापूरला काहीतरी एक झालं, पण आम्हाला ते लई लांब पडलं, त्यामुळे आम्ही त्याला काही पार्टिसिपेट झालोच नाही. बरोबर. आणि परत मग जशी बंदी उठली, बैलगाड्यांचं क्रेज आलं, तसं मग आम्ही त्या क्षेत्राकडे वळलो. पण हे कसं आपल्या शेतीला संलग्नच आहेत ना. हा, बरोबर. नाही, मी 2020 ला पण जेव्हा आलो होतो तेव्हा पण एक तुमच्याकडे खिल्लार नंदी होता. हो, हा एक होता. तुम्ही म्हणला होता की आवड आहे म्हणून पाळायला चालू म्हणजे केलं. मला आमच्या माहेरात नांदन म्हणून दिलेली होती आणि तिला खोंड झालेला होता. पण खिल्लार म्हणजे गोवंश दारात पाहिजे ही माझी पहिल्यापासून संकल्पना आहे. की आमचं म्हणजे आमच्या बालपणात आमच्यात झुजाची बैल होती, झुंज, आपल्या गावठी भाषेत झुजा झुजा म्हणायचे. ते आमच्या टॉपची होती झुजाची बैल. त्यावेळेला असं काही त्याच्यावर बंदीही नव्हती. आणि तसं खिल्लारचा आम्हाला पारंपरिक वारसा म्हणलं तरी चालेल, पिढ्यानपिढ्या चालत आलेला. आज बी माझ्या माहेरी 10-12 टॉपचे ओळ आहेत, जी चांगल्या ब्लड लाईनचे आहेत, प्रदर्शन लेवलच्या गायी आहेत, ज्या कुठं पण गेल्या तर 1-2 नंबर मध्ये राहतात. आणि आम्ही थोडं इकडं शर्यतीकडे टर्न झालो. आता तुमच्याकडे कोणकोणती बैल आहेत? आता आपल्यापाशी राजा आणि जीव आहे. खरं म्हणजे माझी ओळख अर्जुननं करून दिली. अर्जुन या नंदीचा आपण सर्वात अगोदर करार केलेला. तो 14 महिन्याचा करार होता. आता जानेवारी मध्ये करार संपला तो. मग आता आपल्या दावणीला राजा आणि जीव आहेत. मग हे जे तुम्ही करारावरती आणला होता, यांना पैसे द्यायचे, ते करारावरती आणायचं, मग इकडे मैदानात पळवायचं? हा, करार आपण तो नावासाठी केलता, नुसतं ते आपलं पहिल्यांदा नाव लागणार. ओके. मैदानात पळताना आपल्या नावानंच तो पळणार. अच्छा, सांभाळणार ते मालकच सांभाळणार, मैदानात ते मालकच घेऊन जाणार. खूप पैसे मोजावे लागत असतील. आपण 14 महिन्यासाठी 7.5 लाख रुपये मोजले होते. 7,51,000. हा, एवढे पैसे? हो. आणि त्याने मैदानात तर मारले का तेवढी? अर्जुन खूप टॉपला पळतोय, अजून पण पळतोय. बर.
अर्जुन आपण करार केला त्यावेळेला आदत होता, पण परत चांगलाच पळायला लागला. आणि आता बैलगाडी क्षेत्रात सगळ्यात शहाणा बैल म्हणला तर अर्जुन. काय म्हणजे क्लिअर नुसतं एका दोरीवर त्याला धरून उभं राहायचं, नुसतं मोरकीला किंवा येसनीला धरून उभं राहायचं, सुट्टीला दमवत नाही. लहान म्हणजे जी वासरं असतात त्यांना तर खूप चांगलं सांभाळून घेऊन पळतो. एवढा चांगला आहे, चांगला आहे अर्जुन नंदी. ह्या बैलगाडा शर्यतीत एक साधा प्रश्न विचारतो, म्हणजे मी जास्त बघत नाही शेतीत कामं असल्यामुळे किंवा माझं मैदानात जाणं होत नाही, गावात थोडंसं मैदान वगैरे असलं यात्रेला वगैरे तर मी जातो, असं स्पेशली आवर्जून जायचं होत नाही, पण मी येईन नेक्स्ट टाइमला तुमचं कुठं बैल पळतील तेव्हा. मला एक विचारायचं होतं की आदत म्हणतात, की आदत म्हणजे काय असतं? आदत म्हणजे अप टू 2.5 वर्षापर्यंत. म्हणजे आता तुम्हाला आपल्या जर पारंपरिक जीवनातलं सांगायला लागलं तर एक 12 वर्षापर्यंतचं मूल, त्याला आदत म्हणायचं. ते पण पळवतात? हा. आणि 12 ते 18 पर्यंत दुस्सा असं धरून चला. दुसऱ्यानंतर मग 18+ म्हणलं तर चालेल. हे आदत एक पळवतात, म्हणजे एक छोटा असतो त्यात एक मोठा असतो का? एक आदत एक बैल म्हणलं ना, मग एक आदत असणार आणि एक बैल तसे पळवायचे. आणि बिनजोड म्हणजे काय असतं? बिनजोड हा मुंबईलाच चालतो. 2 गाड्या संघ सोडायच्या, जे अगोदर निकाल रेषा पार करेल ती विन. ते मला वाटतं पैशा वाजते. असं असते? हा, पैशावर शर्यती थोडक्यात. ते म्हणजे हेच त्यांचे ही वेगळे नियमावली वेगळे. 1 गोंडा 2 गोंडा, 1 गोंडा म्हणजे 50,000 असं काहीतरी आहे त्यांचं. आणि हे आपल्या इकडे होतात, हे कशा पद्धतीने होतात मग? आपल्या इकडे 3 फेऱ्याची मैदानं, जी सातारा भागात सातारा छकडी म्हणतात, ते 3 फेऱ्याची मैदानं, गट, सेमी आणि परत फायनल. मग गट मध्ये किती बैल पळतात एका टाइमला? आपल्या मैदानात किती गाड्या नोंद झाल्या त्याच्यावर गट काढतात. समजा 200 बैलगाड्या झाल्या तर त्यानुसार गट. 200 जर बैलगाड्या झाल्या तर 6 गट निघतील. 500 झाल्या तर 8 गट निघतील. 6-6च्या पळणार? 6-6च्या पळणार. जे हिंद केसरी मैदान होतात तिथे तर 10-10 गट निघतात. का तर गाड्या खूप नोंद होतात. 1000 गाड्या तर येत असतील? हो, 1000. बापरे. मग 10 गाड्या एका टाइमला पळणार, जी कोण 1 नंबर करेल ती सेमी पळेल. एकच फक्त गाडी? एकच. 10 मध्ये 1. 9 बाहेर? 9 बाहेर. घरी जायचं परत सेमीला पण. सेमी आता तुमच्या जर 10 बक्षीस असली तर 10 सेमी निघणार. 8 जर बक्षीस असली तर 8 सेमी निघणार. मग तिथं पण जी 1 नंबर करेल ती फायनलला पळणार. फायनलला पण किती 10च पळणार शेवट? तुमची बक्षीस किती आहेत त्याच्यावर डिपेंड असते. ओके. 7 बक्षीस असतात, 8 असतात, 9 असतात, 10 असतात. मग ती सेमीफायनल म्हणजे हे राऊंड मध्ये पळणार? राऊंड मध्ये पळणार. मग हे जेव्हा बैलगाडी शर्यती बंद होत्या कारण की बैलांवर अत्याचार होत आहेत, त्यांना मारलं जातं किंवा काहीतरी वेगवेगळे औषधं चालले जातात पळवण्यासाठी, मग हे जेव्हा चालू केलं तर आता गव्हर्नमेंटनं काही नियम लावलेत का की बाबा हे तुम्ही फॉलो करा? गव्हर्नमेंटची नियमावली आहे आणि तीच नियमावली आपली अखिल भारतीय बैलगाडी संघटना आहे ते फॉलो करते. ओके. आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना आहे ती लई कडक नियमावली फॉलो करते आणि प्रत्येक मैदानात त्यांची जी गाईडलाईन आहे ती असते. जर नियमाचं उल्लंघन झालं तर गाडी बाद देतात. काही बैलांना महिन्याची बंदी घालतात. म्हणजे संघटना चांगली काम करते. काय नियम आहेत बेसिक तरी मला सांगा ना? बेसिक म्हणजे काय, लाठी मारायची नाही, म्हणजे मारहाण करायची नाही. बरोबर. एका दिवशी 3च फेरं पळायचं, त्याच्यापेक्षा जास्त पळायचे नाही. बैल फक्त 3 वेळाच पळू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त नाही दिवसाला. बर. आणि काय छोट्या मोठ्या? हेच मारहाण, हेच म्हणजे मेजर आहे. तुम्ही बॅटरी लावायची नाही, काठीनं मारायचं नाही, हेच नियम, बाकी नाही काही असं. मग हे जास्त मैदान आता महाराष्ट्रामध्ये कुठं होतात? आपल्या सातारा भागात होतात. पुन्हा सातारा, सांगली ह्या भागात ते छकडीचे होतात. विदर्भ, मराठवाडा तिकडे सेकंड दोर असतात शंकरपट म्हणून. म्हणजे ते शंकरपट म्हणजे गाडी सुटली की ती रस्सी तुटली की घड्याळ चालू होतं, पुढची रस्सी तुटल्यावर घड्याळ बंद होतं, मग ते सेकंड दोर असते ते. अच्छा. जो कमी सेकंदात जाईल तो जिंकणार. असं काय नसतं की एक सोबतच त्यांनी पास केलं? एकच गाडी पळणार. अच्छा. मग ते कॅल्क्युलेट करायचं तुम्ही घड्याळ. असं आहे काय? म्हणजे एक गाडी पळणार, त्या सेकंद किती, ज्याचं सेकंद कमी ती जिंकणार. मग त्यात पण 200-250 गाड्या असतात दिवसभर मैदान. कशी मजा येणार बघायला एकच. पण खरा रोमांच आपल्या 3 फेऱ्याच्या मैदानात संघ असते. तेच ना, 10 गाड्या सोबतच चाललेत आणि ते एकदम त्यातली कोण जिंकते ते टच केले, मग ते बघायला मजा येते. सगळ्यात जास्त क्रेज ह्याचा आहे 3 फेऱ्याचा, सातारा छकडीचा. बरोबर. आणि मग प्रत्येक भागात आपापली म्हणजे त्यांच्या पारंपरिक खेळ चालत आलेले ते असतात. आपल्या पुण्यात पण घाटाची प्रथा आहे बघा. म्हणजे पण असा चढ असतोय थोडा, तिथं पण रस्सी तुटली की घड्याळ चालू होतं, ती रस्सी तुटल्यावरच घड्याळ बंद होतं. घाट म्हणतात. चढ असतोय तो. आणि मला वाटतं त्यात ड्रायव्हर बसत नाही, नुसतं ज्वाला झोपून पळतेत बैल. बरोबर. हाकायचं नाही, काही नाही. आपले सातारा छकडे असो किंवा बिनजोड असो किंवा शंकरपट सेकंडचं असं, त्या ड्रायव्हर बसतो. ड्रायव्हर आपल्या हाताच्या थापावर बैलावर नेतो.
पण जी घाट असतो तिथं मला वाटतं सुरुवातीला 2 आदत पुढं असतात, एक घोडं पुढं असतं, त्याच्या मागे 2 आदत असतात आणि त्याच्या मागे परत शेवाळ्याची बैल असतात. मस्त शेवाळ घेऊन पळायचं तिने. ती 10-11 सेकंड 12 सेकंडचा घाट असतोय. एवढा असतं काय? भारी इंटरेस्टिंग आहे. मला एवढं जास्त माहित नव्हतं, आज कळालं तुमच्यामुळे. कारण शर्यतीचं खूप प्रकार आहेत. हे वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्यानुसार ज्या त्या एरियामध्ये केलं जातं. हे ड्रायव्हर लोक स्पेशल असतात का? त्यांनी त्यात काम करून 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 प्रॅक्टिस झालेलं असतं? अनुभव पाहिजे की गाडी बाबा ह्याच्यात नियम आहेत ट्रॅक फॉलचं. हे काय जे आपण आपल्याला एक ट्रॅक देतात सरळ स्ट्रेट सरळ, ते तास मारते त्यात. बरोबर, नांगराचं तास असतं. त्याच्या पलीकडेच गेलं तर गाडी फॉल. तुम्ही 2-3 टांग्यानं जरी निकाल घेतला तर तुम्हाला पुढे पळायला संधी नाही, का तर तुमची ते नियमात बसत नाही. ट्रॅक फॉल झाल्या ते ड्रायव्हरच्या हातात असते, कुठला बैल ओढून धरायचा, कुठला हाणायचा. गाडी जुळवावी लागते ड्रायव्हरला हे आपल्या 3 फेऱ्याच्या मैदानात. आणि बिनजोडला काही नाही. देवदगडापर्यंत तुम्ही तास बदलून जरी गेला तरी चालतं, पण देवदगड एक 50 फुटा असतो. तिथनं जिथनं तुमची सुटली होती त्याच ट्रॅकनं पुढे गेली पाहिजे, एक ती 50 फूट तेवढं. समजा 7 ट्रॅक आहे, ती कडेच्या 2 ट्रॅकला 2 बैल पडली तर ती लोकांच्या आवाजामुळे ते बाहेर जाऊ शकतात की त्यांना सवय जातात, बाहेर गेली की फॉलच गाडी. मग ती ठरवतात कसं की ह्या ट्रॅकला हेच बैल पळणार? नाही, तिथं चिठ्ठ्या निघतात. असं पण असते? चिठ्ठ्या निघतात आणि गट निघतात. मग 1 नंबर 2 नंबर 3 नंबर तास मधनं जी निघल ती नशीबवान. का तर मधल्या गाडीला गॅस खूप लागतो, कॉम्पिटिशन असतं, इकडे तिकडे पळतात, त्यामुळे तो मधला लय ताकदीनं पळतो. बरोबर. आणि जी कडच असतो ती कसं त्या पब्लिकच्या कालव्याला भुजतो, भुजलं की मग दांडीव दाबतो. दांडीव दाबलं की स्पीड लागत नाही गाडीला. बरोबर. असं होतंय. त्यासाठी पब्लिकचं भिताड, पब्लिकचा बादशाह, काही ठराविक बैल आहेत. मथुर, किती पण तुमचं पब्लिक असू द्या, पब्लिक चिरत मथुर पळतो. होय काय? मथुर कुठल्या गावचं आहे? आडवली कल्याण, राहुल पाटील. गाडी क्षेत्रातलं टॉपचं नाव आहे. मथुरचं नाव लय ऐकलंय, भयंकर. मी भयंकर. आता सध्या मला वाटतंय सैराट आणि भुंगा अपराजित जोडी आहे ती. आता नाही, हरलीच नाहीत बिनजोडला ह्या सीझनला. होय काय? बापरे बाप. म्हणजे आता हे जे एवढे मैदानं मारतात ह्यांच्या किमती पण खूप मोठ्या असतील. हो, आपल्या राजाची खरेदी 51 लाखाची. काय सांगताय? 51 लाख रुपयाचा बैल आहे. आता परवा संतोष तोडकरांनी 82 लाखाला घेतलाय मल्हार. बापरे बाप. ह्याच्यात कोण गरीब नाही, सगळे बिल्डर लोक, मुंबईचे पैसेवाले सगळे. म्हणजे सर्वसामान्य शेतकरी जर यायचं म्हटलं तर फक्त तो एक बैल तयार करू शकतो आणि पळवू शकतो. फक्त तयार करून विकला तर खरा शेतकरी म्हणायचं, म्हणजे पैसे करून मोकळं होणे. शेतकऱ्याला पण एक चान्स आहे. तुम्ही बैल चांगला घडवा. आमचे जे पार्टनर आहेत, राजा आपला पार्टनरशिप मध्ये, कंदूरच्या दादांनी त्या राजाला घडवलं आणि अर्धी रक्कम करून मोकळे झाले. बरोबर. नाद पण राहिला आणि त्यांच्या म्हणजे संसाराला हातभार बी लागला. नाही, बरोबर आहे. जे पैसेवाले लोक आहेत ते यात आहेत इन्व्हॉल्व्ह, म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये टॉपला आहेत. मग ते बैल खरेदी करतात, ते पळवतात, त्यांची नाव होते. थोडक्यात नावासाठी हे सगळं चाललंय हे सगळं. असं त्यांचं काही त्यातनं उत्पन्न नाहीये, म्हणजे उत्पन्न नाही, उलटा खर्च आहे. मी सांगते काय, पहिलं बक्षीस 1 लाख असलं तर शेवटचं बक्षीस 10,000 असते. ती 10,000 दोघात डिवाइड होतं, का तर आपल्या जोट्यात पैऱ्यातला बैल असतोय. बरोबर. मग ती कशाला तुमच्या गुलाला पण पुरत नाही तो खर्च. पण एक नाद की बाबा नो, ह्या ईर्षेच्या ह्याच्यात आपल्याला टॉपला खेळायचंय, तर ती खर्च, आवड, ईर्षा आणि ते हेच आहे, फक्त छंद म्हणायला पाहिजे. छंद. आणि म्हणजे आपण आता कसं एक सॉफ्ट कॉर्नर म्हणून आपण म्हणू शकतो की नाही, हा नाद आहे, हा नाद आम्ही जोपासतोय, पण हा खरं ईर्ष्याचाच खेळ आहे सांगायचं म्हणलं तर. मग शेतकऱ्यांनी ह्यात कसा फायदा करून घ्यायला पाहिजे? शेतकऱ्यांनी चांगली बैल घडवून, जरी गट पास झालेला जरी बैल असला तर तो 3-4 लाखाला जातोय. म्हणजे आता खरं या शर्यतीमुळं आपल्या म्हणजे बैलांना चांगल्या किमती आलेत का तर दिवस आलेत. शेतकऱ्याच्या गरीबाच्या दारात गाय राहिली का तर खोंड झाला तर उद्या 4 रुपये येतील म्हणून. म्हणजे गोवंश पण सांभाळण्यासारखं झालं आणि शेतकऱ्याला त्यातनं कमाई पण झाली ना. म्हणजे एखादा शेतकरी आहे, त्याने एक चांगलं खोंड तयार केलं, चांगला बैल तयार केला आणि तिथं जर पळवला, गट जरी पास केला तर 4-5 लाखाच्या पुन्हा तर नजर पडतेच त्याच्यावर. पडते. आणि पळणारा बैल लपत नसतोय, येतोय निदर्शनास, येतोय का तर येतोय. बरोबर आहे. एक अंदाज मला सांगा, एखादं मोठं मैदान आहे, जसं आता ते फॉर्च्युनरचं बक्षीस होतं, ह्या मोठ्या मैदानाचं किती मोठा टर्नओव्हर होत असेल? करोडो. चंद्रहार दादांनी गट पासला पण 2 व्हीलर ठेवली होती. बापरे. मला वाटतं 1200 गाड्यांची नोंद झाली, 100 गट पडलं होतं. 100 गाड्या, 100 किंवा 120 गट असतील.
10च गट निघाले असतील, तर 120 टू व्हीलर त्यांनी गटाला वाटल्या. म्हणजे त्यावेळेला त्यांनी आरत परतचा पण एक खूप मोठा क्रेज आहे. ही जे आता मी बोलले ना, त्यात आरत परत सांगायचं राहिलं, जे हेलिकॉप्टर बैजा आणि हरण्या कोल्हापूरचा, त्यांचं तर एवढं फॅन फॉलोअर्स आहेत, खूप आहेत. म्हणजे छकडीपेक्षा पण त्यांचं आरत परतला लय आहे. का तर आरत परतचा खेळ तासाभराचाच असतोय. आमचा 3 फेऱ्याचा दिवस जातोय सगळं गट पळस्तवर. ही जे आरत परतचं क्रेज आहे ते 1 तासभर सकाळचा. आरत परत म्हणजे 4 किलोमीटर बैल जाते, त्यांना टर्न मारून 4 किलोमीटर मागे येतात. 8 किलोमीटर 8 किलोमीटर किंवा 10 किलोमीटर ही पण एक सिस्टम आहे म्हणजे आरत परतची. म्हणजे 2च क्रेज सध्या टॉपला आहेत. 3 असतील. आरत परत मध्ये एक सातारा छकडी, म्हणजे आम्ही जी पळतो चालतं ते 3 फेऱ्याचं, आणि एक बिनजोड मुंबईला. ही सध्या टॉपचं खेळ आहेत. लय पब्लिक असते. म्हणजे 100 टू व्हीलर होत्या, फक्त गट पास केला. 120 टू व्हीलर गट पासला. बर, आणि ते गट पास झाला त्यानंतर पुढे आणि बक्षीस असणार? परत पुढे सेमी पास केल्यावर फायनलला होतीच ना. मग फॉर्च्युनर होती, थार होती, ट्रॅक्टर 3 होते. म्हणजे बापरे, मला वाटतंय 50 HP 45 HP असं काही तर ते लहान लहान एवढी मोठी बक्षीस होती. एवढी मोठी बक्षीस असून त्यांनी बक्षीस वितरण सोहळा मंत्रालयात केलता. बापरे बाप. आणि मी तिथे एकमेव महिला होती म्हणून, म्हणजे आमची गाडी ट्रॅक फॉल झाल्यामुळे आम्हाला 7 नंबरचं बक्षीस मिळालं. पण त्यांनी सगळ्यात वरची जी 4 बक्षीस होती, 4 व्हीलरची 5 बक्षीस होती, त्यांचा सोहळा तिथं झाला, मुंबईत झाला. पण मी एक महिला बैलगाडा मालकीण होती म्हणून मला वेगळं त्यांनी सन्मानित केलं आपल्या एकनाथदा शिंदेच्या हस्ते. मी त्या मंत्रालयात गेलेली की मला आज माझ्या नंदींच्यामुळे मंत्रालयात जाता आलं. एक म्हणजे माझं मला प्राऊड वाटतंय. चंद्रहार दादांनी शेतकऱ्यांच्यासाठी, बैलगाडा मालकांच्यासाठी एक वेगळं केलं. बरोबर, म्हणजे प्रत्येक मैदानात म्हणजे करोडोची उलाढाल आहे. मोठी उलाढाल. आपण स्वतः एक मैदान म्हणजे घेतलेलं, आयोजन केलं. एक मला वाटतंय 50-50 लाखाचा टर्नओव्हर आराममध्ये होतोय. वायदी आली. आज मला जर बकासूर संघ पळायचं असेल किंवा दुसऱ्या कुठल्या नंदी संघ पळायचं असेल, तर माझा त्या लेवलचा नंदी नाही, माझा 2-3 नंबरला पळतोय, तर मग मी बकासूरवाल्यांना असो किंवा XYZ वाल्यांना असो त्यांना वायदी द्यायची. वायदी म्हणजे पैसे देणे. तुम्ही या म्हणून, या म्हणून नाही, तुमचा बैल आमच्या जोट्यात द्या म्हणून. मग त्यांना 5-50 हजार द्यायचे. बक्षीस येईल आपल्याला 5 किंवा 10 हजारच, पण आपण 50 हजार तिथं खर्चलेलं असते आमच्या नंदीच्या गाड्यात पळा म्हणून. अच्छा, आपल्या बैलासंग पळा, आपल्या बैलासंग पळा म्हणून त्याला वायदी म्हणायचं. असं आहे काय? म्हणजे पैरा. आता छकडीला 2 बैल लागतात, एक आपला असला तर एक दुसरा हुडकावा लागतो त्याच ताकदीचा. आता आपल्या जवळ दुसरा असावा असं काही नाही असतोय, पण आपल्यापाशी एवढे टॉपचे, आपल्या राजाला पुरल असा जीवा नाही, जीवाचं स्पीड कमी आहे, तर मला दुसऱ्या नंदींच्या बरोबर पळावं लागतं. पैरा करायचा. मग कोण कोण बिना वायदीचे पण असतात, कोण कोण वायदी घेतात. म्हणजे 50-60% लोक वायदी घेतात. वायदीचा विषय सांगायचं म्हणजे काय तर खर्च, की खर्चिक नाद आहे. वायदी घेतात लोक. आता तुम्ही म्हणला की तुमच्या अर्जुनला 1.5 करोड पर्यंत मागितलं. हे काय खरंच शक्य आहे का? नाही, मागणी आलेली, पण विलास पवारांनी त्यावेळेला दिला नाही. पण फॉर्च्युनरच्या मैदानाच्या अगोदर त्यांना मागणी झालेली. मग कसे काय एवढे किमती होतात? म्हणजे ते जोरात पळतोय, त्याचं क्वालिटी आहे म्हणून, क्वालिटी आहे म्हणून, त्याचा पळ चांगला आहे. कड जरी आली तर कडनी शक्यतो बैल जास्त पळत नाहीत. हाताच्या बोटावर मोजणी इतकीच कडची बैल आहेत. बरोबर. अर्जुन एक आहे. म्हणजे कडची लाईन जरी आली चिट्ट्या टाकल्यानंतर तरी पण ते जोरात पळतात. असं कधी होतं का की कडेला बैल आहेत ते माणसातच घुसतात डायरेक्ट? होतं ना. तिथे रिस्क आहे, थोडं रिस्क आहे म्हणून ते अगोदरच पुकारतात समालोचक. मैदान तुम्ही तुमच्या जबाबदारीवर बघायचं. ते 1 नंबर पुकारतात. समालोचक सुनील मोरे सगळ्यात म्हणजे टॉपचे समालोचक फेमस आहेत. नाही, भारी आहे ते, पुकारतात भारी, बोलतात भारी. म्हणजे कसं आपल्यासारख्या ऑनलाईन बघणाऱ्याला ती मैदान तेव्हा बघायला मजा येते, समालोचकांनी व्यवस्थित पुकारलं तर. बरोबर, तो माणूस महत्वाचा चांगला पाहिजे, कारण कुठला बैल आहे, कोण मालक आहे त्याचा, ती सगळे डिटेल्स माहिती देतात. त्यामुळं घर बसून बघणाऱ्यांना म्हणजे एक चांगला माहोल वाटतो. नाहीतर मग काय काय समालोचक आहेत ते तर माहिती देत नाहीत, आला पडला सुटला निकाल एवढंच, मग ती बघायला एवढी मजा येत नाही. आणि बैलगाडा शर्यतीमुळे मी बघितलं एक लाईव्हचा एक ट्रेंड खूप आला, की लाईव्ह डायरेक्ट चालू असतं, कॅमेरा वगैरे सगळं लावलेलं असते. ड्रोन वाल्यांचा पण बिझनेस वाढला, ड्रोन शॉट चालू असतात, रील्स पण चालू असतात. रील्स तर भयंकर, मैदानात खूप आहेत. म्हणजे एकंदरीत सोशल मीडियाचा खूप वापर पण होतोय आणि तिकडे पैसा पण जनरेट होतोय ना. टर्नओव्हर झाला शेवटी. इकॉनॉमिक्स तुम्हाला माहित असणार किती व्ह्यूला किती पैसे भेटतात, आम्हाला ते माहित नाही, पण व्ह्यू तर एका बैलाला 3-4 लाखाच्या वरच व्ह्यू जातात. आता जरी आपल्या जर पेजचं म्हणलं तरी पण आमचे व्ह्यू बऱ्यापैकी लाखाच्या वरच असतात. बरोबर, काय काय मिलियन मध्ये असतात व्ह्यू. मग आता हे तुमच्या बैलाचे 1.5 करोड त्यांनी किंमत सांगितली, मागणी केली होती, ठीक आहे. काय बेसवर त्यांनी बघितलं की
काय त्याचा पळ पळ. अर्जुनचा पळ कडनी चांगला पळतोय आणि शहाणा पळतोय. काय काय अशी दाबून पळतात पण तो खूप शहाणा पळतोय. समजा आता तुम्हाला एखाद्या बैलाची निवड करायची, ठीक आहे, आता तुम्हाला एखादा नवीन बैल घ्यायचा आहे, तर तुम्ही काय आधी मैदानात जाणार का शेतकऱ्यांवर शोधणार का कुठं शोधणार? मैदानावर लाईव्ह म्हणजे माझा अनुभव सांगते. आपण कंदूरचा राजा ज्या वेळेला घेतला मी त्याचा ऑनलाईन पळ बघूनच घेतला. पहिल्यांदा बघितलं म्हणजे अगोदर माझ्या कानावर आलेलं की असा असा कंदूरचा राजा खूप पळतोय म्हणून. मग 2-3 मैदानं बघितली आणि परत आपल्या बैला संघ झुपला. अर्जुन संघ 2 वेळा मैदान केलं. एक नंबर खूप अंतरानं गाडीनं केलं. मग लगेच व्यवहार झाला. लगेच व्यवहारच केला तुम्ही? आदत मध्ये असतानाच राजाचा व्यवहार केला. कितीला केला होता तरी अंदाजे? 51 लाख किंमत केली आणि पार्टनरशिप मध्ये ठेवला. का तर मला पण म्हणजे पार्टनरचीच गरज होती. का तर माझा नाद गड्यांच्या जीवावच आहे. बरोबर. गडी कसं 1-2 वर्षाला बदलून जाते. बरोबर. मग एक पार्टनर मालक जर असले तर त्याचा व्यवस्थित सांभाळ करतील हा उद्देश होता. तुमचा मूळ व्यवसाय तर ज्वेलरीचा आहे? हो. तुमचं शिमोगाला काहीतरी दुकान आहे बरोबर का ज्वेलरीचं? मग तिकडे तुम्ही असता का जास्त गावात असता? नाही, येऊन जाऊन असते. म्हणजे आता बैलगाडी क्षेत्रात आल्यापासून एक 1.5-2 महिन्याला गावी असते 8-10 दिवस. का तर मग कोण तर असं मैदानाला नाही ताई आलंच पाहिजे म्हणतं. आपला स्टाफची पण डिमांड असते की नाही ताई तुम्ही कधी कधी येत जाऊ मैदानाला. बरोबर. त्यांना पण व्हायचं म्हणजे धाडस मिळतंय तिथे गेल्यावर फरक पडतोय म्हणून मग येत असते. मग तुम्ही एखादा बैल सिलेक्शन करताना लाईव्ह बघता की हा चांगला पळतोय? पळ बघूनच त्याची ब्युटी काय बघायची नाही. कदकाठी काय बघितलं जातं? काय सुद्धा बघायचं किती पळतोय नुसता पळ बघायचं. आतापर्यंत तरी तुमच्या बैलांनी किती मैदान मारलेत? मला वाटतंय अर्जुन ज्या वेळेला आपल्या नावावर पळत होता तर तो एक 75 ते 80% गुलालात राहायचा. इथं गुलालाला महत्व असतंय. 1 नंबर 2 नंबर नाही असं म्हणजे इंच मध्ये नंबर जातात सांगायचं म्हणल्यावर. आता कसं पहिलं काळ वेगळा होता. आता 2-2, 3-3 कॅमेरा असतात निकाल रेषेवर. सगळं प्रॉपर शूटिंग बघून ती एका क्लिकवर कुणाचं तोंड फुडाय डिजिटल झाले म्हणजे कॅमेरावर बघतात सगळे. मग काय कोण फुटानं मार खातंय 2 फुटानं मार खातंय. त्यामुळं गुलाल महत्वाचा. आम्ही 1-2 नाही 1-2 पैशासाठीच बक्षिसासाठी. बरोबर. पण जे नादिष्ट आहेत त्यांना गुलाल जरी मिळाला तरी पुष्कळ आहे. गुलालासाठी अर्जुन आमचा टॉपलाच पळतोय. अजून पण आपला करार संपलाय पण त्याच्यावरचं प्रेम कमी झालं नाही. मला ते अजून बी आपलाच वाटतो. ती 70-80% गुलालात आहेच. आपला राजा तर 95% गुलालात आहे. म्हणजे 10 मैदान झाली तर 9 मैदानात तो मारतोय. हो. मला वाटतंय आता 6 महिने झालं आपण खचून त्याने 5 ते 6 मैदान मार खाल्ला असेल. अदरवाईज नाही खाल्लं त्यानं. कंटिन्यू गुलालात आहे. तर राजाचं नियोजन टॉपलाच असते. अर्जुनचं कसं विलासभाऊंची परिस्थिती अशी बेताची असल्यामुळे ते वायदीवर पळवतात. म्हणजे 4, 5, 6 नंबर मधल्या नंदीला पैसे दिले की ते नंदी देतात. राजाचं त्या बाबतीत नाही. मग ह्याचा जो सांभाळ आहे ते म्हणजे एकदम प्रीमियम असतं? कसं करतात त्यांना खायला प्यायला सगळं व्यवस्था? आपण आपल्या मुलांना सुद्धा जेवढं खायला घालत नाही तेवढं बदाम शेंगदाणे तूप हे फीड आहे त्यांचं. एवढंच खपली गहू मला वाटतं 1-2% घरात खपली गहू खात असतील. बरोबर. पण बैलांना खपली गहू सातू मक्का उडदाची डाळ बदाम शेंगदाणे तूप. आमच्या राजाला असो अर्जुनला असो रोज मला वाटते कमीत कमी 100 मिली तर तूप देतात रोजचं. 70-80 मिली तर देतात. सगळा डाएट ठरलाय? हो सगळा डाएट प्रॉपर ठरलेला. आपण आपला पण तेवढा करत नाही. आपला जाऊ दे पण आपण आपल्या लेकरांचा पण तेवढा करत नाही. मुलांचा पण तेवढा बैलांचा तेवढी त्याची काळजी घे. म्हणजे बैल सांभाळणे म्हणजे एक पैलवान सांभाळल्यागतच आहे. त्याची तेवढी काळजी घेतली तर आजकाल कॉम्पिटिशन खूप टफ आहे. बरोबर. मला वाटतं भरपूर एका मैदानात 700-800 गाड्या येतात. त्यात आपण 1 नंबरला राहायचंय. बरोबर. आणि त्या बैलाची तेवढी एनर्जी राहायला पाहिजे. 3 फेऱ्या तो पळायला पाहिजे. पहिली आहे दुसरी आहे तिसरी आहे 3 वेळा तो बरोबर पळायला पाहिजे. दमला नाही पाहिजे. त्याचं एक्सरसाइज पण घ्यावी लागते. आज जर राजा पळून आला तर उद्या संध्याकाळी त्याला 3 ते 4 किलोमीटर चालवायचा. होय काय? 8 दिवसाचा जर गॅप असला तर अवताला झोपायचा. म्हणजे आम्ही एक रानच बडाक ठेवलंय तिथं कुळवाला हाणायचा. 15 मिनिटं एक खांद 15 मिनिटं एक खांद असं अर्धा तास बडाव बैला संग कुळवाला हाणायचं म्हणजे त्याचा दम छटतोय म्हणून. ओके. म्हणजे तो व्यायाम पण करून घ्यायचा नुसतं पळ नाही. आता आपल्या अर्जुनचं एक वैशिष्ट्य आहे त्याला कधी पवनी टाकायला लागली नाही. त्याला कधी म्हणजे चालवतात तेवढं ती पण कमी चालवतात लय नाही. त्याला कधी कुळवाला हाणावं लागलं नाही काय नाही. पण जी दुसरी आता आपलंच सांगते राजा जीवा कुळवालाही हाणावी लागतात त्यांना. दिवस आले बैलांचे लय दिवस आले. नाही आजकाल म्हणजे बघण्याचा आमचा दृष्टिकोन कसा आहे माहितीये का? एक आपल्या दारात BMW मर्सिडीज ऑडी कशा गाड्या आहेत तशी आमची संपत्ती ती आहे. आमचं नंदी आमच्या दारात BMW पेक्षा महाग आहे. झालंय असं की म्हणजे लई लांब लांब माणसं सगळ्या माळानी कुसळ चापचत येतात नंदी बघायला.
की आता जरी फार्म हाऊसला आता पहिल्यापेक्षा लय आवक वाढल्या, जाणाऱ्यांची संख्या का लय वाढल्या, तर राजा दावणीला आहे म्हणून बघायला येतात जेव्हा लोकं. दावणीला आहे म्हणून बघायला. चांगली गोष्ट आहे. समजा आता एक 4-5 दिवसाने एखादं मैदान आहे, तर त्या मैदानासाठी त्या बैलांची तयारी कशी करता तुम्ही? म्हणजे तीच तयारी अगोदर जर 3-4 दिवसाचा गॅप असला तर मग वॉकिंग त्याला 3 ते 4 किलोमीटर आणि कुळवाला हाणायचं. आणि जर मैदानाच्या 1-2 दिवस अगोदर पूर्ण रेस्ट देतो, की त्याला चालवत पण नाही आणि कुळवाला पण हाणत नाही. आणि मैदान करून आल्यानंतर जर लवकर आलो, 5-6 वाजेपर्यंत घरी आलो, तर चांगलं पाणी गरम करायचं, त्यात लिंबाचं पालं चांगलं शिजवायचं आणि पाणी जसं आपल्याला सोसल तसं ते मग गुडघ्यावर टाकायचं, वशिंडावर टाकायचं. म्हणजे एवढी काळजी प्रोसेस घेतली असते. जाते. हो, आदल्या दिवशी म्हणजे पळून आल्यावर पण करायची आणि सकाळ उठून पण करायची. बरोबर. आणि तो छकडा जो असतो, छोटी बैलगाडी जी असते, छकडाच म्हणतात ना त्याला, छकडा. मग त्याला एकदम लाईट वेट, तो पण एक चांगला खरेदी करायला लागत असेल. मला तर वाटतंय आम्हाला तर 3 ते 4 महिन्याला छकडं बदलावं लागतात, डॅमेज होतात का. तर आता लय हलका आलेत. सांडू मिस्त्री तळेगावचे आहेत, छत्रपती संभाजीनगरचे. सध्या त्यांची छकडी सगळ्यात लाईट वेट आहे, 17 ते 18 किलोचे. फक्त 17 किलो छकडा असतं, एवढं मोठं ते लांबड असते, ड्रायव्हर त्याच्या बसतो ते. हो ती. मग ह्यात पण आता कॉम्पिटिशन वाढत चाललंय. जे नांदऱ्याला ही मिळतात ते थोडं वजनदार आहेत वाटतं, 30-32 किलो पर्यंतचं. मग आता ह्यात नवीन टेक्नॉलॉजी आली, त्या म्हणजे लाईट वेट. जेवढं आम्ही ड्रायव्हर सुद्धा बघताना हलका ड्रायव्हर बसवतो, लय वजनाचा बसवत नाही. ओढायला पाहिजे ना. आणि आमचे एक निष्ठाप्पा ड्रायव्हर कारुंडेकर नेहमी तेच असतात. त्यांचं गाव कुठलं? कारुंडे. मला वाटतं माळशिरस भागात असेल ते कारुंडे. आणि हे छकड्याची काय किंमत असते एका छकड्याची? 18,000-20,000 ह्या दरम्यान. त्याचा पण चांगला बिझनेस आहे मग. हो, मला तर सगळं बिझनेसच दिसतोय. ह्यात सांगते काय, गाडा मालकच खर्च करतोय, बाकी सगळं उत्पन्नाचं साधन आहे. आणि गाडा मालकाला नाव करायचंय. गाडा मालकाला नाव करायचंय म्हणजे आता झालंय कसं, आपण काही त्यात बिझनेस म्हणून बघत नाही, नाव म्हणून बघतोय. आपलं उत्पन्नाचा सोर्स दुसरा असतोय, तिथं खर्चायचं. शेठजी आपले म्हणतात की मी कमवून जेवढं नाव केलं नाही तेवढं बायकोनं खर्चून नाव केलंय. खर्चून नाव झाले. मग कधी असा सुरुवातीला विरोध नाही का आला की नको कशाला ह्या भानगडीत? शेठजींचा कधीच विरोध नव्हता. शेठजींना कौतुक का वाटायचं की बायको माझी शेती बघते. आजकाल तुम्ही बघताय कोण शेतीकडे वळत नाही, पण आम्ही 2016 पासून शेती करतोय आणि मी बघते शेती. त्यामुळे शेठजींना अगोदर वाटलं की ह्यांना काय होणार नाही का, तर एवढं टफ कॉम्पिटिशन, लेडीज नाही त्या. शेठजीने आम्हाला एक ताकद दिली, सपोर्ट दिला, म्हणजे आर्थिक असो असं, म्हणजे त्यांनी चांगला सपोर्ट केला. त्यामुळे हे यश सगळं शेठजींच्यामुळे आहे आम्हाला. मग महिलांचा आता सपोर्ट असतो का? काय महिला तुमच्या सोबत येतात का, किंवा कोण आता तयारीला आहेत का? कोण नाही, पण मला म्हणायचंय माणिक शेठ सारखी जर त्यांच्या घरात माणसं असली तर 100% एखादी ताई बघायला मिळेल तुम्हाला. घरातनं सपोर्ट मेन महत्वाचं आहे. नाही, बरोबर आहे. तुमचं नाव खूप आता फेमस झालंय, उर्मिला ताई बैलगाडा मालकीण म्हणून. कारण नाहीयेच कोण करतच नाहीये. आणि खरं तर एक समान लेखायला पाहिजे सगळ्या गोष्टींमध्ये. घरातले आपले विचार कसे असतात त्याच्यावर आहे. आमच्या घरात आता बघा, आम्हाला घरापासून पाक व्यवहारापर्यंत आणि समाजकारणापासून अर्थकारणापर्यंत शेठजीने आम्हाला समानता दाखवली. की शेठजींचं हेच आहे सांगणं की बाबा समानता पाहिजे सगळ्या गोष्टीत. त्यामुळे आम्ही. मग बैलांचा काही सेपरेट बाजार वगैरे असतो का, की तिथं जाऊन शोधून चांगली बैल आणायची? बाजार भरतो ना. मला वाटतंय आपल्या खरसुंडीचा तर खूप फेमस बाजार आहे. पौष यात्रा आणि मला वाटतं चैत्री यात्रा, खरसुंडीच्या 2 भरतात. आणि आता तर म्हैसुरी बैलांच्या गाड्याच येते, त्या प्रत्येक अड्ड्यात येते त्या लहान लहान वासरं विकायला. पण मला वाटतंय आपला खरसुंडीचा बाजार फेमस आहे. पुण्या भागात ना, मुंबईपासून येतात लोक तिथं परचेसिंगला. बरोबर. आणि कोणत्या टाइम मध्ये जास्त मैदान असतात? उन्हाळ्यात यात्रेची मैदान एका दिवसाला 10-12 मैदान असतात. 10 मैदान एका दिवसाला? मग तेवढ्या बैलगाड्या येतात का 10 मैदानात? आता थोडं म्हणजे कॉम्पिटिशन लय आहे, तरी पण एका मैदानात कमीत कमी 250-300 गाडी येते. 250 बैलगाड्या येतात? हो, 250-300 येते. आणि तुम्ही काहीतरी म्हणलं की आता सगळ्यात हायेस्ट 5 एप्रिलला काहीतरी मैदान आहे. 21 मैदान आहेत एकाच दिवसात. रेकॉर्ड ब्रेक आहेत. 5 एप्रिलला 21 मैदान आहेत. एकाच दिवसात 21 मैदान होणार. हे यात्रामुळे होते का? यात्रेमुळे. प्रत्येक गावात आता कसं, पहिल्या कशा जास्त कुस्ती असायच्या, आता काय ती नोरा कुस्ती म्हणतात की गटून खेळते. त्यामुळे लोकांचं कुस्तीपेक्षा बैलगाडीकडे क्रेज जास्त वळलंय. की मला वाटतं आता बऱ्यापैकी यात्रेत बैलगाडीचं आयोजक असते. बरोबर. आणि मैदान पण खूप सुंदर तयार करतात, एकदम स्वच्छ करून त्याला तास मारून. तर एवढी महागडी बैल आहेत की आयोजकांना एकच हे असतंय की टेन्शन, की बाबांनो जे आपला पाहुणा, बैलगाडी मालक म्हणजे पाहुणाच आहेत, बरोबर, ती व्यवस्थित त्यांच्या घरी सुखरूप जावं. म्हणजे त्या नंदींना कुठली इजा होणी.
मग त्यासाठी छोट्यातला छोटा दगड सुद्धा विचून बाजूला काढतात आयोजक. बरोबर. ट्रॅक व्यवस्थित मग करतात. ह्यात काही चिटिंग होते का की कुणी झेंडा लवकर पाडला किंवा पुढे गेला किंवा नंबर पुढे? आता असं काय होत नाही. पहिलं होत असलं तर म्हणजे होत असेल पहिलं, पण आता होत नाही का तर आता कॅमेरा आलेत ना, तिसरा डोळा सगळं दिसतंय. कॅमेरा जाऊन बघतात सगळे कॅमेरा बघतात आणि संघटनेचे खूप कडक नियम आहेत. अखिल भारतीय बैलगाडा संघटना खूप चांगलं काम करते. सगळ्या तालुक्यात त्यांनी पद दिलेत, चांगलं काम करते ती. म्हणजे सिस्टम लावल्या. आणि ह्याचं हेड पैलवान विलास पैलवान वाईचे देशमुख, ते विलास भैया तर म्हणजे लय काटेकोर, म्हणजे कडक नियम असतात त्यांचे. बरोबर पाहिजेच ते, तेव्हाच ते टिकल, नाही तर काय. नियम कडक असला तरच त्याला एक चांगली शिस्त पण लागते, दिशा मिळेल. त्यामुळे त्यांनी चांगली शिस्त लावली. एक मैदानाची काय प्रोसेस असते? समजा 10 बैलगाड्या एकत्र सोडायचे, म्हणजे तिथून सोडता तिथून आधी झेंडा खाली करता? खाली आता पहिली पट्टी नव्हती त्यावेळेला, थोडं 2 नंबर व्हायचं, पण ह्या वर्षभरात खाली पण पट्टी आल्या सुट्टीला. म्हणजे पट्टीच्या मागे उभं राहायचं आणि पट्टीच्या पुढे पाय आला तर गाडी फॉल, ती गाडी बाद द्यायची. मग तिथं पण पंच पाहिजेत ना? तिथं पण पंच, एक कॅमेरा असते. अच्छा, त्याच्यासाठी कॅमेराच मेन तिथला, का तर आता एवढ्या लांबचं झेंडा पंचांना तर काय दिसणार आहे. आणि साईडने एवढी लोक उभा असतात की मी एका मैदानात गेलतो, आत पण जाता येत ना तिथं बघायला. ऍक्च्युली आता तर बॅरिगेट लावतात लोक, का तर पब्लिकचा त्रास बैलांना होणी म्हणून. बरोबर. म्हणजे एक 70% तर बॅरिकेड असतेच. बॅरिकेडच्या बाहेर पब्लिक उभं असते की पब्लिकला क्रेज असते जवळनं बघायचं, की त्यांचा फेवरेट नंदी, त्यांचा आवडता नंदीला त्यांनी पळताना बघायचे. त्यामुळे चांगले आता आयोजक पण पारदर्शक व्हायला. आणि ते बैल पण कसं त्या बॅरिकेटिंग तोडून बाहेर पण जात नाही ना? काय काय जातात, एखादा असते लय, आता आपलं पण एक लय आगाव कार्ट कसं एखादा आगाव बैल असतो जातो. आणि लांबी किती असते एका ट्रॅकची? आदत मैदान असलं तर 700 ते 800 फूट पल्ला असतो. ओपनला 900 ते 1000. जर उराटीचं म्हणजे थोडा हलकासा चढ असला तर मग ते 900 850 असं ठेवतात, का तर पळायला जास्त लागतं. आणि प्लेन असलं तर 1000 फूट तर असतोच पल्ला. 1000 फुटाचा असतो. मग त्यानुसार बैलांना पण प्रॅक्टिस करायला लावायचं. म्हणजे आता आपण ओळखायचं की आपली बैल लॉंग रूटला पळतेत का शॉर्ट पल्ल्याला पळतेत, त्यानुसारच आपण मैदान करायची, का तर आपली मैदान रोज 4-5 आहेत. भयंकर आहे. मग आता आमचा जीवा कसा मातीचं रान आणि कमी पल्ल्यालाच पळतो आम्ही, मग मोठ्या पल्ल्याला जातच नाही खर्च करायला. कमी पल्ला असेल, मातीचं रान असेल, त्या मैदानात जीवाला न्यायचा. जिथं मोठी मैदान आहेत, जी टॉपचं नंदी पळते, तिथं प्रत्येक मैदानात राजाला न्यायचा. राजा ऑलराऊंडर आहे, त्याला मातीचं रान चालतं, कटण्याचं रान चालतं, कमी पल्ला चालतो, जास्त पल्ला चालतो, तो ऑलराऊंडरच आहे. पण जीवाचं तसं नाही. म्हणजे हे सगळं प्लॅनिंग करावं लागतंय, कुणाला अभ्यास आहे, त्याचा पण अभ्यास करावा लागतोय. एवढं सोपं नाही सोपं, नवीन लोकांना तर नाही सोपं. मग नवीन येणाऱ्यांना तुम्ही काय सांगणार की बाबा एखादा तरुण येतोय? तरुण येणाऱ्याला मी एकच सांगेन की अगोदर त्यानं कमाईचं साधन बाहेर बघायचं, व्यवसाय चांगला करायचा, ह्या भानगडीत पडायचं नाही. एक प्रेक्षक म्हणून या, बघा, तेवढंच, कधी आनंद घ्या. पण तुम्ही गाडा मालक म्हणून जर यायचं झालं तर तुम्हाला दुसरीकडचं उत्पन्नाचं सोर्स पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही एक म्हणजे एक हॉबी, तर कुणाला काय फिरायची हॉबी असते, कुणाला काय असते, तसं तुम्ही ह्यात जर आला, लहानात खर्चिक आहे, बरोबर, तुम्हाला दुसरीकडे उत्पन्न पाहिजे. बरोबर, नुसतं टाइमपास म्हणून उपयोग नाही. कारण ते कोणी करावं, आवड पण आहे आणि 4 रुपये पण कमवायचे, तर मग सुट्टी मेकर व्हायचं, ड्रायव्हर व्हायचं, पुढे धरणारे व्हायचं, बोलायचं, समालोचकाचं तर कसं ते एक गुण पाहिजेत, आपला आवाज तसा पाहिजे, ते बोलता आलं पाहिजे, कला पाहिजे तेवढी. कला पाहिजे. पण जे सुट्टी मेकर ड्रायव्हर आहेत ती अंगठा छाप जरी असली तरी चालतात. म्हणजे सुट्टी मेकर म्हणजे तिथनं गाडी बैल सोडायला, ते पण एक हे आहे, कुणाचं पण काम नाही सुट्टी करणं. कसं काय? त्या खाली जे सुट्टी रेष असते का नाही, तिथं ती सुट्टी मेकर म्हणून सेपरेटच पोर असतात मैदानात, त्यांचं काम नसतं, ती एक्सपर्ट सोडायला बैल. आता आमचं पण बाहेरचं सुट्टी मेकर आहेत, आपला स्टाफ नाही, का तर ते जमतच नाही. अच्छा, जमत नाही ते? नाही, बैल कशी कधी कधी उसळते. म्हणजे प्रत्येक बैलासाठी एक सुट्टी मेकर लागतो का पूर्ण लाईन साठी म्हणता तुम्ही? आता प्रत्येकाचं आपापलं सुट्टी मेकर असतात. आमची गाडी गेली की लगेच सुट्टी मेकरांना फोन करून सांगायचं, 8व्या गटात किंवा 10व्या गटात आपली ह्या ट्रॅकला गाडी, मुलं येतात. मग बरोबर, पण एक बैल सोडायला 3-4 लोक लागतात, पण एक सुट्टी मेकर परफेक्ट पाहिजे.
कारण ते बैल खूप केओस असतो तिथं, खूप दंगा हा, असतो. जरी उसळला किंवा झेंडा पडाय गाठ आणि बैलानं पाय पुढं टाकाय गाठ तर गाडी लॉबी होती. आधी त्यांना कंट्रोल मध्ये धरायचं आणि जेव्हा हा. झेंडा खाली पडेल त्या टाइमला सही लगेच टाइमला सोडून सोडायचं. द्यायचं. ऍक्च्युली सुट्टीच मेन गमक आहे. बरोबर सुट्टी झाली तरच पुढे अंतराने तुमची गाडी लागणार. जर गाडीनं तोंड काढून पळाली तर ती गाडी कोणालाच ऐकत नाही. आणि जर एकदा मागे राहिली आणि दुसऱ्या गाडी पुढे गेल्या तर ती मग कव्हर होत नाही. कव्हर करायला खूप ताकद पाहिजे, तेवढी एनर्जी पण होत पाहिजे. नाही शक्यतो कव्हर. म्हणजे सोडणारच मेन मेन कार्यक्रम आहे. सोडणार आणि ड्रायव्हर ही दोनच मेन चांगली पाहिजेत. ड्रायव्हरला पण खूप रिस्क आहे तशी. आताच्या मैदानात एवढी नाही, पण ड्रायव्हर पण तसा चालक पाहिजे. जर मैदान अडचणीचं असेल, पुढे थांबायची जागा नसेल तर ड्रायव्हर बी हुशार आहेत, लगेच उडी मारून मोकळी होते. बैल थांबायचं तेव्हा थांबते. बैल पुढे जाऊन मग ती धरणारी असतात दुसरी. अच्छा, ती पण असतात. आणि एका बैला माग 10 ते 15 लोक असतीलच असते. बापरे बाप. आता आपला जर राजा पळाय गेला तर मला कमीत कमी 25-30 लोकांचं जेवण घेऊन जावं लागतं. बापरे. आणि म्हणजे मी नेते तसं 60-70 लोकांचं, का तर ओळखी खूप झालेत. मी मैदानात गेली तर 60-70 लोकांचा गराड असतो. बरोबर. आपला स्वभाव असा आहे की नाही या बसा जेवा म्हणायचं. आणि मैदानात तसं जेवणाचा खूप प्रॉब्लेम होतोय. मग दालचा पुलाव खावा. बरोबर आहे. माळावरती मिळत असते, नाही गाव काय. सोडून बाहेर असते, मग तिथं अडचणच आहे शेवटी. मिळत नाही काय, मग घरचं जेवण म्हणलं वैस वेगळंच वाटतं. आणि मिळणार तर एकाचं 2 रुपये करून ते विकणार हा तिथे. नाही ते तर सोडा, त्याचं काही नाही, पण चांगलं भेटलं तर पाहिजे ना. चपाती भात भाजी भेटतच नाही, मग नुसतं दालचा पुलाव असलंच. बरोबर बरोबर. आणि हे मी बघितलं, गाड्या तर खूप लागतात पिकअप. होय, पिकअप वाल्यांचा व्यवसाय वाढला. प्रत्येकाच्या काही स्वतःच्या पिकअप नाहीत. जे नवीन आहेत ते भाड्याच्या पिकअप मध्ये जातात. त्यामुळे सगळ्यांना व्यवसायाचं स्वरूप म्हणजे लय वाढलंय तसं. मोठं मला वाटतं वर्षाच्या हजारो करोडची उलाढाल असेल तसं विचार केलं तर. मला वाटतं महिन्याला असेल 1000 करोडची. का तर रोज 4-5 मैदान आहे, ती 3000 पेक्षा जास्त गाडा मालक असतील म्हणजे नुसतं 3 फेऱ्याला. आणि जी दुसरं शंकरपट असेल, आरत परत असेल किंवा ही वेगवेगळी मैदानाने आहेत. खूप मोठी उलाढाल आहे, लय मोठी उलाढाल आहे. भयंकर भयंकर. मला ऐकून आश्चर्य वाटते, पहिल्यांदा एवढं मोठं मी ऐकतोय. कारण एवढं जवळनं मी नाही बघितलं. आपलं कसं पब्लिक म्हणून जायचं, त्या केओस मध्ये एकतर काही कळत नाही कुठला बैल काय. आता कसं तुमच्या ओळखीचा कोण गाड्या मालक असला तर तुम्ही गेल्यावर तुम्हाला त्यातलं बारकाव कळणार. हा बरोबर. बारकाव कळतच नाहीत, कारण एवढा दंगा असतो, इकडे स्टेज असते, स्टेजवरनं पुकरायत चालू असते. मला वाटतं प्रेक्षक सुद्धा 40-50 हजाराच्या वरच असते प्रत्येक मैदानात. सहज पब्लिक खूप भरलेलं असतं, खूप भयंकर. मला वाटतं आपलं चंद्रहार दादानी फॉर्च्युनरचं मैदान घेतलं इथं तासगावला, कोड्याच्या माळाला. तिथं तर 7-8 लाख पब्लिक होतं म्हणे ऍट अ टाइम. सगळं जाम झालं. कुणाला ताळमेळ नव्हता. आरत परत आणि 3 फेऱ्याचं त्यांनी संघच घेतलं होतं. त्यात श्वान शर्यत पण घेतली होती ते कुत्र्यांची. हा बरोबर, मी ऐकलं होतं. नाही, गर्दी तर खूप झाली, तेवढं मला माहिती आहे. जे आले ते जाऊन मोठा इव्हेंट केलता त्यांनी. हा, म्हणजे भारतातला सगळ्यात मोठा झाला. आणि आता पुढे मला वाटतंय ते BMWचं मैदान काहीतरी घेणार आहेत. होय काय? म्हणजे काय बारवर चाललंय. चांगलं आहे शेतकऱ्यांच्यासाठी खरं सांगायचं म्हणलं. का तर नंदींना मला वाटतं त्यावेळेला तर एवढ्या उलाढाल झाल्या फॉर्च्युनरच्या मैदानाच्या अगोदर, लय विक्री झाल्या. छोट्यातल्या छोट्या त्यांनी घेतलं होतं आदत आणि दुसऱ्याचं मैदान. त्यामुळे लहान वासरांना तर खूप डिमांड. जे 1 लाखाचं वासर होतं ते 3-3, 4-4 लाखाला विकलं गेलं. बरोबर बरोबर. म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्यांना जर बारकावा बघून चांगली जर बैल तयार केली, खोंड तयार केली तर खूप चांगले पैसे कमवू शकतात. हो. आणि जे मोकळे आहेत त्यांनी ते पळवायच्या नादाला लागून की काहीतरी बिझनेस बघावा, पैसा कमवून मग ते नादाला तिथं सुट्टी मेकर तर व्हावं किंवा ड्रायव्हर तर व्हावं, नाही तर 2 पैसे कुठनं मिळतील ते करावं, ते बघावं. पण ते बैल तुम्ही साधं स्वीट कॉर्न विकलं तर तिथं तुम्हाला 1-2-3 हजार रुपये उत्पन्न होत असेल. का तर क्राऊडच तेवढं असते. तुम्ही पाणी जर विकलं तर तुम्हाला म्हणजे 2-4 दिवसाची हजेरी एका दिवसात मिळत असेल. रोज तुम्ही म्हणताय, मला वाटतं जास्त मैदान उन्हाळ्यात होतात, बरोबर का? 12 महिना मैदान आहे. ज्या दिवशी पाऊस असेल त्या दिवशीच मैदान होत नाही पावसामुळे, कारण घसरणार. आणि जे कटनाच्या फाटे आहेत तिथं पावसाळ्यात बी मैदान होते. तासभर पाऊस पडला तर ती खळखळ पाणी वाहून गेलेलं असते, परत चालू. म्हणजे पैसा कमवण्याला काय टेन्शन आहे, फक्त तिथं जायला पाहिजे, पोचायला पाहिजे, आपली यंत्रणा घेऊन पोचायला पाहिजे. गाडीतनं जावा नाही 2 व्हीलरनं जावा, कसाही जावा, बिझनेस ज्याला करायचा तो करू शकतो. हो, करू शकतोय. आता तर असं जी शेंगदाणे किंवा फुटाणे विकणार आहेत ती तर काय करतात माहितीये का, एक 7-8 जणांचा ग्रुप आहे. एक बुलेरो किंवा 4 व्हीलर भाड्यानं करायची, सगळ्यांनी पैसे काढायचं, मैदानाला जायचं, तिथं व्यापार करायचा, यायचं माघारी. एक नंबर आहे. कुठनं तर पैसाही नाही इम्पॉर्टंट आहे ना. म्हणून त्या 7-8 लोकांनी एक 2 व्हीलर 4 व्हीलर भाड्यानं करायची. बरं आहे. आणि शेतकरी स्वतः जर करत असेल तर बरं आहे, त्यांना ते बैल पण बघायला मिळतील, त्याचा बिझनेस करायला भेटेल, हे बी साईड बिझनेस होईल, दोन्ही काम होऊ शकतं. एक महत्वाचा प्रश्न आहे, समजा
या घडीला काय असा नियम आला आणि बैलगाडा शर्यतीच जर बंद झाल्या तर काय होऊ शकतं? असं कधी होणार नाही, पण जरी तुम्ही म्हणताय झालंच तर ऍक्च्युली ह्यात व्यावसायिक बऱ्यापैकी आहे, त्यांच्या पोटापाय म्हणा. आणि अखिल भारतीय संघटना जी आहे ती लय म्हणजे काटेकोर नियमाचं पालन करते, त्यामुळे मला नाही वाटत असं काय होईल, बंदी येईल. आणि खरं शासनानं पण ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही विचार करा, आजकाल आपण आपल्या मुलांना सुद्धा काही चुकलं तर 1-2 चापटी मारतो. 1-2 फूक मारली म्हणून काही म्हणजे एवढं शासनानं त्याच्यावर हे करून असं माझं म्हणणं आहे. शेवटी शिस्तीसाठी थोडंफार तर शासन पाहिजे. बरोबर बरोबर. आपण बंद जर झालं तर खूप मोठं नुकसान होऊ शकतं किंवा हजारो करोडची जी उलाढाल आहे ती बंद पडू शकते. शेतकऱ्यांचं जास्त नुकसान आहे. आज शर्यतीमुळं प्रत्येकाच्या दारात गाय आली, डिमांड आलं म्हणजे गोवंशला चालना मिळाली ना. बरोबर. त्याच्यामुळे शर्यतीमुळं बरोबर. आज प्रत्येकाच्या गरीबाच्या दारात सुद्धा म्हणजे एक गायी आहे. शेवटी आपण तर गोमातेसाठी किती झटतोय, बरोबर, चालना मिळते. काही लोक म्हणतात की बैलगाडा शर्यती म्हणजे खूप नुसता टाइमपास आहे, काहीतरी उगं टाइम वेस्ट होतोय असं तसं. जसं क्रिकेटला काही लोक म्हणतात की यार काय टाइमपास नुसता, ते खेळतात त्याचे पैसे कमवतात, तसं बैलगाड्यामध्ये आहे का की नुसता टाइमपास चाललाय? किंवा हे कसं ज्याचा त्याचा बघण्याचा दृष्टिकोन आहे. मला नाही असं वाटत की आजकाल एवढं क्रेज आहे. म्हणजे सांगते काय तुम्हाला, एका बैलाचे एवढं फॉलोअर्स आहेत जे हिरोईनचं नाहीत तेवढं. त्यामुळे असं नसणार आहे. हा शहरी जीवनात असलं तर मला माहित नाही, पण ग्रामीण जीवनात खूप क्रेज आहे बैलांचं, प्रेम आहे शर्यतीचं. एका बैला माग 50-50, 100-100 लोक फॅन फॉलोअर्स. नाव काय काय? बकासूर आहे, मथुर आहे, घोटचा सर्जा. आता सध्या सगळ्यात त्याचा पळ जास्त आहे, घोटच्या सर्जाचा. असे भरपूर भुंगा आहे, मुंबईचा सैराट आहे, आपल्या भागातला महिब्या आहे, बब्या आहे. हो, नाव भारी आहेत. आपला राजा आहे, आपला अर्जुन आहे. पुणे भागात पण पिस्टन, ही बैल चांगली पळतात. आता म्हणजे आता मला पटकीन डोक्यात आलं नाही, कुणी रागाला येऊ नका त्याबद्दल, कुणाच्या बैलाचं राहिलं असलं ना, पण टॉपला आहेत, चांगली बैल पळतात टॉपला. मग तिकडची लांबची बैल इकडे आपल्या सातारकडे इकडे ट्रॅव्हलिंग करून येतात ते. एका मैदानासाठी आपला राजा तर 150-150 किलोमीटर ट्रॅव्हल करतो. बापरे, तेवढं कम्फर्टेबल राहतं का त्यांना एवढं ट्रॅव्हलिंग करून तिथं जायचं? आता नंदी पण एवढं हुशार आहेत की त्यांना सवय झाली, गाडीत भरलं थोडं 1-5-10 किलोमीटर गेले की बसतेत. आपण थोडं ढिला बांधायचं, बसतेत. हे बरं आहे. नाहीतर कसं आहे, ज्याला जास्त ट्रॅव्हलिंग होतंय, बकासूर तर मुळशीत नाही तो आपल्या भागात, मुळशीत ना हो, त्याला सुद्धा लय रनिंग आहे. हो, खूप रनिंग आहे. त्यामुळे आता काय बैलांना सवय झाली ट्रॅव्हलिंगची. काय बैल शाने आहेत, लगेच बसतात. ते आल्यानंतर त्यांना खायला प्यायला घेऊन यायचं काय? ज्या दिवशी आपल्याला म्हणजे मैदान आहे, पळवायचं आहे, त्या दिवशी नुसता सुका चारा, शाळवाची वैरणच थोडी टाकतात. म्हणजे कसं लय पोट फुगलं तर पळायचं नाही, त्यामुळे ते थोडं म्हणजे आपली प्रिपरेशन असते खेळायच्या आधी तसं सेम एका पैलवानाचं जी प्रिपरेशन. हे वन डेच असतं का त्या दिवशी रिटर्न जायचं? हा, आता समजा जी लांबून येतात 300-400 किलोमीटर वरून, छत्रपती संभाजीनगर असो किंवा नांदेड, विदर्भ, तिकडून बैल असो, ती आता ओळखी झालीत, शेजापाजारच्या गोट्या उतरते 1-2 दिवस अगोदर. हा, की मग बैलांना पण रेस्ट भेटते, सगळंच होतंय. का तर एवढं ट्रॅव्हलिंग करून परत पळायचं म्हणल्यावर 100-त 1-2 बैलांना सवय असेल, बाकी 70-80 बैलांना रेस्टची गरज असते. बरोबर. त्यामुळे मग आता ओळखी झालीत. आणि खरं शेतकऱ्यासारखा म्हणजे मोठ्या मनाचा माणूस नाहीच, तुम्हाला पण माहित आहे. आलं तर भरून सगळ्या बॅगा भरून फुकट देतो, काय पण आपल्या शेतीतलं असेल. शेतकरी तसा गाडा मालक पण तसाच आहे की बाबा ना, आलं तर त्या बैलांची राहायची, त्यांच्या संग 4-5 लोक असते, त्यांच्या जेवणाची व्यवस्था करतात, ज्याच्या गोट्या बैल उतरतो ती. बघा ना, आताच म्हणजे खूप मोठी गारपीट झाली एप्रिलच्या फर्स्ट वीक मध्ये, आणि ते सहन करायचं, पुन्हा ते पीक उभा करायचं म्हणजे खूप कठीण काम आहे. शेतकऱ्यांच्यासाठी खूप कठीण आहे. मला वाटतं सगळ्यात जास्त कष्ट शेतकऱ्यालाच करावं लागतंय, नुकसान त्याला झेलावं लागतंय. बरोबर आहे. पण मन खूप मोठं शेतकरी, सगळ्यात मोठं मन शेतकऱ्याचं. कुठं पण जावा शेतकऱ्याच्या घरी गेला तरी तुम्हाला 2 घास खायला भेटेल, एक अर्धी पिशवी तर काही तर भरून देतीलच. कांदा असो, लसूण असो, काय असो. आमच्यातच सांगते, आलं तर आमच्यात नारळाची झाड आहे, ती नारळ पाणी प्यायला देणं. मी तर गेल्या वर्षी आंबा विकलाच नाही, अड्ड्यात सगळ्यांना वाटला की म्हटलं 20 आणि 18 रुपये किलोनं देण्यापेक्षा जाऊ दे, आपली माणसं आहेत, खातात. मी कॅरेट भरून 20-20 किलोचे. मग गरीब असतात, सुट्टी मेकर, ड्रायव्हर, ओळखीचे, सगळ्यांना गेल्या वर्षी आंबा वाटला. नाही, बेस्ट, चांगली गोष्ट आहे. तुम्ही खूप चांगलं काम करताय ऍक्च्युली. 2 पावलं पुढे येऊन आणि बैलगाडा मालकीन म्हणून तुम्ही उतरताय, तिथे घेऊन जाताय, आणि खूप किंमत वाढते, व्हॅल्यू वाढते, ते बार वाढते. नाही, बैलगाडी क्षेत्रानं पण भरभरून दिलं. आज आपल्या शब्दाला तिथं किंमत आहे, त्यामुळं आहे बैलगाडी क्षेत्रानं खूप दिलंय. तुम्हाला काय वाटतं की 5-10 वर्षानंतरचं भविष्य, येणारं भविष्य कसं असेल बैलगाडा शर्यतीला?
नाही, फ्युचर ब्राईटच असणार. शेतकऱ्यांना अजून म्हणजे त्यांच्या नंदींची किमती वाढणार, कॉम्पिटिशन अजून वाढणार. कोटीच्या पुढे आता लाखात बैलांच्या किमती आहेत, परत कोटीत होणार, किंमत वाढत जाते. किंमत वाढत जाणार. का तर हा ही क्रेज आहे बैलगाडीचा. आता आपल्यालाच बघा, शेटजींनी जेवढं कमवून नाव कमवलं नाही तेवढं म्हणजे आपल्याला नंदीनी म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेलं. बरोबर बरोबर. मग माणसाला काय वाटतं, एक एज नंतर अगोदर एक आपलं तुम्ही ज्या एज मध्ये आहे तिथं तुम्हाला पैशाची थापी मांडावीशी वाटते, पण एक 50+ झाल्यानंतर वाटतं नाही आता कुठेतरी थांबावं, समाजसेवा करावी, आपली एक ओळख निर्माण करावी. बरोबर. तसं आता बैलगाडी क्षेत्राने एक ओळखच दिली थोडक्यात सांगायचं म्हणजे मला किंवा आमच्या मालकांना असो. बरोबर, खूप भारी, एक नंबर. आभारी आहे मी, तुम्ही एवढं ट्रॅव्हल करून तिकडून आटपाडी तालुक्यातून इकडे पुण्यामध्ये आला आणि तुम्ही बोलवल्याबद्दल तुमचं धन्यवाद. नाही, खूप भारी. मला ऍक्च्युली खूप मजा आली तुमच्याशी बोलण्यामध्ये, कारण बैलगाड्याची म्हणजे मला एवढं जास्त माहिती नव्हतं डीप मध्ये. बघतो मी टीव्हीवरती बघतो किंवा मोबाईलवरती बघतो किंवा 1-2 मैदानावरती पण गेले, पण रेग्युलर जाणं होत नाही कारण शेतामध्ये काम खूप असतं, फिरणं असतं, ट्रॅव्हलिंग असतं. पण नाही, एखाद्या मैदानात तुम्ही या, ते बघा, ते झोपणीपासनं पाणी करण्यापासनं त्याच्या मागे किती म्हणजे एका हिरोपेक्षा जास्त त्याला म्हणजे जपतात. जरी पळाई जर जायचं झालं तर त्याला बिस्लरीचं पाणी, असं साधं बिधं पाणी नाही. लय उन्हाळा आहे म्हणलं थंड बिस्लरीचं पाणी घ्यायचं, त्याचं तोंड जीभ धुवायची, एकदम मेंटेन प्रॉपर करायचं. लय खर्चिक ना हा. पुन्हा एकदा आभारी आहे तुमचा मी. थँक्यू. मित्रांनो, आज आपण पाहिलं की बैलगाडा शर्यतीमध्ये किती मोठा टर्नओव्हर होतो, कसं बैलांना तयार केलं जातं, कसं त्यामध्ये पूर्ण एक सिस्टमने काम सगळं चालू आहे आणि प्रॉपर नियमामध्ये सगळ्या गोष्टी बसतात, त्या अनुसार काम सगळं चालू आहे. तर हा एपिसोड तुम्हाला मातीवरचा कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि नेक्स्ट एपिसोडला कोणाला इथं बोलवायला पाहिजे तेही तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.